नमस्कार. एज्युकेशन इज मोस्ट पॉवरफुल विपन विच कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. शिक्षणानं आपण जग बदलू शकतो. आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये पालकांची सकारात्मकता प्रचंड वाढत आहे. मुलं लहानाची मोठी होत असताना त्यांचा जवळचा संबंध येतो तो क्लाससोबत. आणि अशा या क्लासच्या बाबतीमध्ये पालकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणूनच आज आपण विश्व टीव्ही मराठीच्या या पॉडकास्टमध्ये आमंत्रित करत आहोत. बार्शीसारख्या शहरामध्ये SRS सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारे आणि ज्यांना आम्ही लाडानं बार्शीचे खान सर म्हणतो असे आदरणीय प्राध्यापक शाहरुख शेख सर यांचं या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू सर, धन्यवाद. एक कमी वयामध्ये SRS सायन्स अकॅडमी अशी नावलौकिक मिळवणारी एक अकॅडमी आपण स्थापन केली. क्लासेसच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय यावंसं वाटलं, काय सांगाल? खरं तर सर क्लासेसमध्ये येण्याचं असं काही नियोजन नव्हतं. ॲक्च्युली मला पण स्पर्धा परीक्षा करायच्या होत्या. पण योगायोगाने आम्ही पुण्यामध्ये ज्या ठिकाणी राहत होतो तिथं जे आमचे रूम मालक होते त्यांचा एक छोटासा मुलगा होता. तो LKG UKGला असेल साधारणतः. मग त्यांनी विचारलं की सर तुम्ही क्लासेस घेऊ शकता किंवा शिकवू शकता का? तर 13 जून 2016 आपण पहिल्यांदा मी त्या मुलाला टीचिंग केलं. मग त्यांचे जे असं घरगुती यायचे ते घरी बसायचे, त्यांना शिकवायचो. मग असं एकाचे 2, 2चे 3 करत करत असं 13 जूनला आपण स्थापना केली आणि त्याच वर्षी आपल्याकडे 96 विद्यार्थी झाले. मग त्यानंतर लॉकडाऊन आला आणि लॉकडाऊनमध्ये आपण अगोदर मी पुण्यामध्ये क्लासेस घेत होतो. मग लॉकडाऊनमध्ये 1-2-3 ठिकाणी अशी न्यूज वाचली की त्यामध्ये मुलांनी एज्युकेशनला पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली. मग माझा एक मित्र आहे चेतन म्हणून, त्याच्या मदतीने आम्ही म्हटलं याच्यासाठी काय करता येईल का. मग आम्ही लॉकडाऊनमध्ये फ्री ऑफ कॉस्टमध्ये क्लासेस चालू केले होते. आणि त्यामध्ये जवळजवळ आम्ही बरेचसे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रातून 700-750 विद्यार्थी आम्ही फ्रीमध्ये शिकवले. आणि त्याचा फायदा असा झाला की आपल्या बार्शी तालुक्यात जवळजवळ 150 ते 200 विद्यार्थी माझ्याकडे होते. आणि मग त्यानंतर लॉकडाऊनमध्ये मी साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये 21 मध्ये आपण बार्शीमध्ये आपली SRS अकॅडमीची दुसरी ब्रांच स्थापन केली. वा, म्हणजे बऱ्याच तरुणांनी कोरोनामध्ये उद्योग व्यवसाय गमावले, परंतु एक क्लासेसच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार शिक्षण संस्था तुम्ही निर्माण केली. खरं तर कोरोना आमच्यासाठी वरदानच ठरलेलं आहे. तर आता दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात सर. म्हणजे आता आजकाल काय होतं की 10वीमध्ये आपल्या पाल्याला मार्क्स चांगली पडतात आणि मग चांगली मार्क्स बघून पालक असं म्हणतात की आता आपल्या मुलाला विज्ञान शाखेकडे आपण घालू. म्हणजे आज विज्ञान शाखेकडे मुलांचा कल वाढतोय, तुम्ही काय सांगाल? खरं तर आता हा पहिला जुना ट्रेंड आहे की जास्त मार्क्स म्हणजे नाही का एक 80-85च्या पुढे गेले की सायन्स, तिथून खाली आले की कॉमर्स, नंतर आर्ट. पण पालकांनी तसा आग्रह करू नये असं मला तर वाटतं की कारण आता स्पर्धा अशी आहे की प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलगा डॉक्टरच व्हावा, इंजिनियरच व्हावा. पण डॉक्टर आणि इंजिनियर होणं म्हणजेच आयुष्य नाहीये. तर पालकांनी असं करायला पाहिजे की त्यांना ज्या विषयामध्ये त्यांच्या मुलाला आवड कशामध्ये आहे, त्याचा ऍप्टिट्यूड कशात चांगला आहे, त्याची ऍप्टिट्यूड चाचणी, कल चाचणी करून त्यांना कशात इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा प्रवेश घेणं योग्य राहील असं मला वाटतं. बर, आता सर खरं तर हा प्रश्न विचारू नये क्लासेसवाल्यांना, पण खरंच सर क्लास लावावेत का? आता ह्याचं उत्तर थोडंसं संदिग्ध आहे, पण माझं तर म्हणणं आहे की हो, क्लासेस लावावे. जर तुम्हाला प्रॉपर तयारी आणि प्रिपरेशन हवी असेल तर क्लासेस लावणं गरजेचं आहे. कारण क्लासेसमध्ये तयारी ही आता सगळेच नाही, पण बऱ्याचशा क्लासेसमध्ये आम्ही तर आमच्या क्लासेसमध्ये तयारी चांगलीच करून घेतो. निश्चित. आणि जर डॉक्टर, इंजिनियर किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहायचं असेल तर क्लासेस लावणं काळाची गरज आहे. म्हणजे क्लास हा एक हो का यंत्रासारखं काम करतो. हो, म्हणजे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम होऊन जाते त्याच्यामध्ये. आणि आताच्या पालकांमध्ये कला, विज्ञान किंवा कॉमर्स ह्या शाखा निवडत असताना किंवा विज्ञान का घ्यायचं, कला शाखेमध्ये मुलांनी का ऍडमिशन घ्यायचं, ह्याबद्दल तुम्ही पालकांना काय सांगाल? आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की ऍप्टिट्यूड बघावा. आता काय झालेलं आहे जनरली प्रत्येक पालकांचं म्हणणं असं आहे की म्हणजे प्रत्येक पालक एक सेफ बाजू बघते प्रत्येक विद्यार्थ्याची, नाही का, की आपला विद्यार्थी पटकन पास व्हावा, पटकन नोकरी लागावी आणि तो सेटल व्हावा. आणि त्याच्यात कसं आहे की सायन्समध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहे ॲज कम्पेअर टू कॉमर्स आणि आर्ट. आणि पहिलं कसं होतं, ज्याला स्पर्धा परीक्षा वगैरे करायच्या आहेत असे विद्यार्थी आर्ट्स घ्यायचे. पण आता त्याचंही प्रमाण कमी झालंय. कारण जर आपण MPSC आणि UPSCचा जर निकाल बघितला मागच्या काही वर्षापासून, तर UPSC मध्ये तर सहजासहजी इंजिनियर लोक आणि डॉक्टर लोकच जास्त आहेत. तर आर्टला पहिल्यासारखं व्हॅल्युएशन राहिलं नाही. पण जर समजा कुणाला ह्युमॅनिटीजमध्ये आवडच आहे, जसं विद्यार्थ्यांना त्याच्यात आवड आहे, कुणाला समजा एखाद्या पॉलिटिक्स म्हणा किंवा अर्थशास्त्र वगैरे अशा ज्या विषयाची आवड आहे, त्यांना पुढे जाऊन शिक्षक वगैरे व्हायचं असेल तर त्यांनी आर्ट ही घ्यावा. मार्क्सवरती ठरवू नये की माझ्या विद्यार्थ्याला 60-65 आहेत म्हणजे आर्ट्स घ्यावं, 90-95 ह्यामध्ये कॉमर्स घ्यावं. आता काही विद्यार्थी असे पण आहेत की ज्यांना मार्क्स चांगले असून ते ITI घेतात, कारण ते कौशल्य बेसिसवरती आहे, लवकर जॉब लागतात आणि लवकर विद्यार्थी सेटल होतात. ITI पण चांगला ऑप्शन आहे, डिप्लोमा हा देखील चांगला ऑप्शन आहे. ज्यांची समजा जास्त पुढं शिकण्याची ऐपत नाहीये किंवा ज्यांना समजा पैशाचे प्रॉब्लेम किंवा इतर काही इश्यू आहेत, तर असे विद्यार्थी ही
डिप्लोमा ITI सारखे सुद्धा कोर्सेस घेऊ शकतात. निश्चित. आणि दुसरा राहिला प्रश्न सर, की आता काही मुलांची अशी स्वतःचीच विचारसरणी आहे, की क्लास लावलाय ना आता मी, आता समजा मी तुमच्याकडे क्लास लावलाय, मग कॉलेज नाही का करायचं? नाही, हे सरासर चुकीचं आहे. कॉलेज तर करायलाच पाहिजे, कारण एक रिव्हिजन होते. बर. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही क्लास लावा अथवा कॉलेज करा, कोणाकडे जादूची छडी नाहीये. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही क्लास लावले जरी आणि कॉलेज जरी केलं तरी अभ्यास हा स्वतःला करायचा आहे. आणि स्वतःला अभ्यास केला तरच मार्क्स पडणार. त्याच्यामुळं कॉलेजही करणं गरजेचं आहे, कारण कॉलेजमध्ये शिकवलं जाते आणि क्लासेसमध्ये शिकवलं जाते. आणि कॉलेज मी तर म्हणतो कंपल्सरी करावं, कारण मल्टिपल रिव्हिजन्स होतात, थेअरी. आणि कसं आहे, सायन्स हा असा विषय आहे की ज्यामध्ये रिव्हिजन लय गरजेचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची काय अपेक्षा असतात, मी आज वाचलं ना की मला डायरेक्ट पेपरमध्ये लिहिता यावं. पण ते आपण म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. तर विद्यार्थ्यांनी कुठलेही, म्हणजे सायन्सचा कुठलाही विषय असू द्या, त्याचं मल्टिपल रिव्हिजन करणं लय गरजेचं आहे. त्यासाठी कॉलेजचं आणि क्लासचं दोन्हीचं कॉम्बिनेशन होणं गरजेचं आहे. आता सर तुम्ही क्लासेसमध्ये फिजिक्स विषय शिकवता. खरं तर फिजिक्स हा विषय नाव घेतलं की मुलांच्या अंगावर काटा उभा राहतो, आणि कॉलेज लेवलवरती तर फिजिक्स हा लेक्चर बंक करण्यासाठी असतो की काय, असा एक गैरसमज आहे मुलांचा. फिजिक्स सोपं करण्यासाठी तुम्ही काय ट्रिक्स वापरता? माझा एक सिंपल फॉर्म्युला आहे. तर फिजिक्स, आता कसं आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की फिजिक्स खूपच अवघड विषय समजला जातो. ऍक्च्युली विद्यार्थ्यांनी आणि जुन्या काही लोकांनी की ह्याचा बाव केलेला आहे तो विषय अवघड आहे. अवघड असण्याचं एक पहिलं रिझन सांगतो, की बाकीच्या सब्जेक्टच्या कम्पॅरेटिव्हली, जसं आता आपण मॅथमॅटिक्स विषय घेतला तर ह्याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलस आहे, म्हणजे मॅथमॅटिक्स आहे. बायोलॉजी घेतला तर थोडंसं डायग्रॅमॅटिक आणि थेरॉटिकल आहे. केमिस्ट्रीचा विषय घेतला तर समजा आपण 12वीचा अभ्यासक्रमाने जर विचार केला तर एक 5-6 चॅप्टर आहेत की ज्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स आहे, बाकी मग थ्योरीज आहे. पण फिजिक्स हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये डायग्रॅमॅटिकल स्टडी आहे, मॅथमॅटिक्स म्हणजे एक्सप्रेशन आणि थ्योरी पण आहे. मग तिन्ही विषयाचं कॉम्बिनेशन, म्हणजे तिन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन आहे. मग जर फिजिक्सला जर परफेक्टच तुम्हाला मार्क्स पाडायचे असतील तर माझे एक 8 सूत्री फॉर्म्युला आहे की मुलांना बेसिक काय यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण यावर्षी फाउंडेशन कोर्स पण घेतला होता. मग त्याच्यामध्ये आपण बघितलं की काय होतं की 11वी-12वीची मुलं ज्यावेळेस आपल्याकडे येतात, आता हे खरं वाटणार नाही तुम्हाला, पण 12वीच्या मुलांना पण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी सुद्धा येत नाही. हे मी स्वतः उदाहरणं बघितलेलं की एखाद्या विद्यार्थ्याला 95% आहेत, 97% आहेत, आणि त्यांना जर आपण एखादं असं कॅल्क्युलेटिक, म्हणजे नाही का, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असं जर दिलं तर ते मुलं गोंधळतात. कारण बेसिक कच्चं आहे, आणि फिजिक्स परफेक्ट करण्यासाठी बेसिक पाहिजे. मग त्याच्यामध्ये एक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या 4 गोष्टी तर कंपल्सरी आहेत. मग एक लॉग टेबल एक येणं गरजेचं आहे. ट्रिगोमेट्रिक जे म्हणतात आपण, ट्रिगोमेट्रिक, त्याचे काही बेसिक फॉर्म्युले, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन आणि लिमिट. ह्या काही 8 गोष्टी आहेत. हे जर विद्यार्थ्यांना परफेक्ट आल्या तर, मी आता जवळजवळ 10 वर्ष झालं फिजिक्स शिकवतोय, मला तर 11वी-12वीच्या सिलेबसमध्ये ह्याच्या पलीकडे काही जाणवलेलं नाहीये. ह्या 8 गोष्टी ह्याला परफेक्ट जमल्या, त्याला फिजिक्स 1 नंबर जमला, त्याचा स्कोर पण भरपूर होऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि प्रॅक्टिस करणं जास्त गरजेचं आहे याच्यामध्ये. हा खूप प्रॅक्टिसचा विषय आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा, खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. निश्चितच, निश्चित. आता सर मुलांचं काय होतं माहिती आहे का, आता मुलांना बोर्ड परीक्षेमध्ये जास्त मार्क्स पडतात, आणि नीट आणि परत सीईटीला त्यांचा स्कोर एकदम ढासळतो. म्हणजे बोर्डला तो टॉपर असतो आणि बाकी एंट्रन्सच्या परीक्षेमध्ये तो घसरतो. असे कशी काय घसरण होऊ शकते? हेच आहे ना, आपण म्हणू नका, म्हणजे नीट आणि सीईटी मध्ये कसं डायरेक्ट बोल्ट विकेटच पडतो. जसं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे, जर आपण नीट विचार केला तर नीट आणि जेईच्या परीक्षा आहेत हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ते सब्जेक्टिव्ह पण घेऊ शकतात, पण घेत नाहीत. मुळात तर लय पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माहितच नाही की नीट, सीईटी आणि जेई हे ऑब्जेक्टिव्हच का घेतात. त्याच्यामध्ये एक रिझन आहे की मुलांची लॉजिकल रिझनिंग चांगली होते. जसं आता समजा नीटच्या थ्रू एखादा मुलगा डॉक्टर होतोय, तर त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड, म्हणजे एखादं पेशंट अचानक आलं तर तो त्या पेशंटला कसं डील करू शकतो, ऑन दी स्पॉट त्याची थिंकिंग कॅपॅसिटी काय आहे, मग ती ॲबिलिटी चेक करण्यासाठी हे एक्झाम्स आहेत. पण आज जर आपण बघितलं तर, जर नीटमध्ये स्कोर नाही चांगला आला तर पालक लोक डोनेशन भरून ऍडमिशन दिले. पण हे सरासर चुकीचं आहे असं मला वाटतं, कारण त्यांनी जे क्रायटेरिया ठेवलेले आहे की बाबा एवढे विद्यार्थी, पर्सेंटेजचे विद्यार्थी आम्ही डॉक्टर करणार, किंवा नीटला 720 मार्काची एक्झाम आहे, त्यातले जे 650, 600 प्लस विद्यार्थी MBBS ला जाणार, तो क्रायटेरिया फिक्स आहे. मग त्याच्यामध्ये स्कोर कमी येण्याचं एक रिझन आहे की हाय ऑर्डर थिंकिंगचे क्वेश्चन असतात, मुलांची प्रॅक्टिस कमी असते, आणि जसं तुम्ही म्हणताय की सब्जेक्टिव्हला स्कोर जास्त येतो आणि ऑब्जेक्टिव्हला कमी होतं, असं खूप कमी विद्यार्थ्यांचं होतंय. ऍक्च्युली ज्याची थ्योरी चांगली आहे ना, म्हणजे ज्याचा, जसं आता नीटचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये NCERT खूप थरोली वाचावं लागतं, किंवा फिजिक्स जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये तुमचं बेसिक कॉन्सेप्ट चांगले असावं लागतं. मग ज्याची थ्योरी चांगली आहे, ज्याचं सब्जेक्टिव्ह पार्ट चांगला आहे, त्याला आपोआप ऑब्जेक्टिव्हला पडतं, पण त्याला प्रॅक्टिस जास्त सोडवायला पाहिजे. मिनिमम एका सब्जेक्ट नाही म्हणलं तरी दररोज 100-125 MCQ विद्यार्थ्यांनी सोडवणं अपेक्षित आहे, पण ते समजून घेऊन, असं रट्टा मारून वगैरे नाही समजायला पाहिजे त्यांनी. आता सर या प्रश्नाच्याच अनुषंगानं, म्हणजे आता नीटला जर मार्क कमी पडली तर पालक म्हणतात की तू रिपीट कर, मग स्ट्रेस लेवल वाढते मुलांची, किंवा ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल की रिपीट करणं योग्य? ऍक्च्युली हा सर
पालकांचा हट्ट आहे बर. की आता मी बरेच पालक माझ्याकडे असे आहेत की सर आता मागच्या वर्षी स्कोर, आता एक उदाहरण आहे, नाव घेत नाही मी त्या मुलाचं, पण त्याला पुण्याला क्लासेसला ठेवलं होतं, नामांकन क्लासेसमध्ये त्याला ठेवलेलं होतं. त्याचा नीटचा स्कोर आला 32. आता मला काय वाटतं की रिपीट कुणी करावं, ज्या विद्यार्थ्यांचं खूपच तफावत आहे मेरिट लिस्टमध्ये आणि त्याच्यामध्ये, त्या मुलांनी रिपीट करू नये. कारण रिपीट करणं म्हणजे एक दिवसाची गोष्ट नाही, ती एक पूर्ण वर्षभराची प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये पालकांनी त्या विद्यार्थ्याच्या सायकोलॉजीचा पण विचार करायला पाहिजे की एक वर्षभर ह्याच्यावरती काय बीतणार आहे, की त्याचे सगळे फ्रेंड सर्कल, त्याचे मित्र मैत्रिणी सगळे पुढच्या वर्गामध्ये जाणार आणि आपण बघतोय की सोशल मीडियावरती ते एन्जॉय करणार आणि हा मुलगा काय करणार की रिपीट करणार. तर रिपीट कुणी करावं की समजा एक साधारणतः 10, 12, 20, जास्तीत जास्त 50 मार्कापर्यंत मेरिटमध्ये कमी आलाय. बर. खूपच हार्ड वर्कर विद्यार्थी असेल तर त्याचे 100-125 मार्क्स वाढतात. पण एवढे डबलच होतील किंवा टेबल होतील असे मार्क आणणं चुकीचं आहे आणि ते वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवण्याचं लक्ष शिकायचं असं आहे. आणि सर आता आपण जर देशाच्या बाबतीत विचार केला तर देशामध्ये कोटा म्हणून जे आहे मुलांचं ट्युशनचं केंद्रबिंदू आहे. आणि आज कोटाकडे पाहिलं तर तिथं सगळ्यात जास्त मुलांची आत्महत्या होत आहेत, असं रिपोर्ट सांगतो बऱ्याच वर्तमानपत्रांचा. मुलांची स्ट्रेस लेवल वाढते आहे. हो, 100% स्ट्रेस लेवल वाढण्याचे एक कारण की पालकांच्या प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा. आणि दुसरी गोष्ट काय आहे की जसं तुम्ही पाहता की एज्युकेशनमध्ये खर्च खूप जास्त आहे. म्हणजे भारतामध्ये आता माझ्या म्हणण्यानुसार जर सगळ्यात महागडी गोष्ट काय असेल तर ते एज्युकेशन झालेलं आहे. आणि मग ते मुलांना काय असतं की ट्रेस असतो की माझ्या आता कोटासारख्या ठिकाणी राहायचं म्हटलं तर 5, 7, 10 लाख रुपये नॉर्मल खर्च आहे. मग मुलं काय विचार करतात की एवढा खर्च केलेला आहे, मग मला जर नीट नाही झालं आणि वरनं काय की सोशल मीडिया आहे आणि आजकाल मुलांची किंवा विद्यार्थ्यांची लाईफ काय झाली कम्पेअर करतायत ते स्वतःला. मग ते स्कोर कार्ड वगैरे चेक करणं, त्याच्यानंतर आणि डिफिकल्टी लेवल पण जास्त आहेत. म्हणजे काय झालेलं आहे की थोडं आता बरेचसे जसं मगाशी तुम्ही म्हटले की 10वीला मुलाला 90-95 पडले की सायन्सला जायचं. हो. हे सरासर चुकीचं आहे की तुम्हाला 10वीला चांगले मार्क्स पडले म्हणजे तुम्ही डॉक्टर्स व्हाल किंवा इंजिनियर्स व्हाल असं अजिबात नाहीये. कारण 10वीला मार्क्स चांगले पडतात तर मी 10वीला अभ्यास केल्यामुळे 11वी-12वीला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि जर सिलेबसचा आपण विचार केला तर आपला स्टेट बोर्डचा जो सिलेबस आहे आणि 11वी-12वीचा नीट आणि जेईचा जो सिलेबस आहे ह्याच्यामध्ये बरीचशी तफावत आहे. मग ते आपली मुलं तिथं ट्युनिंग मॅच करत नाही. वरनं पालकांचा त्यांच्यावरती असणारा दबाव की आम्ही एवढे पैसे केले, एवढं खर्च केले, तुला डॉक्टर व्हायलाच पाहिजे, त्याच्यामुळे आत्महत्या वाढतात. तर माझ्या विद्यार्थ्यांना एक सांगणार राहील की डॉक्टरच झालं किंवा इंजिनियरच झालं तर आयुष्य आहे असं काही नाहीये. आता माझं इथे स्वप्न होतं की मला डॉक्टर व्हायचं होतं, पण अनफॉर्च्युनेटली होऊ शकलं नाही. इव्हन आमच्या वेळेला CET वरनं ऍडमिशन मिळत होते आणि माझा स्कोर पण ठीकठाक होता, पण परिस्थिती नसल्याने डॉक्टर नाही झाला तर याने डॉक्टर तुम्ही घडवताय. हा 100%. ठीक आहे. आता सर जेव्हा तुम्ही क्लास घेताय बार्शीसारख्या शहरामध्ये क्लासेस घेत असताना ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी बार्शीला शिकायला येतात. मग ग्रामीण भागातले विद्यार्थी आणि शहरी भागातले विद्यार्थी ह्यामध्ये काय तुम्हाला तफावत वगैरे जाणवते का? हो, 100%. एक तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये माहितीचा अभाव खूप आहे. म्हणजे जरी आता सोशल मीडिया घरोघर गेलेलं असलं, गुगल किंवा ChatGPT वगैरे, पण आपले जे विद्यार्थी आहेत ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या, हे तेवढे अवेअर नाही ते की मला पुढं करिअर काय करायचंय. जसं आता माझ्याकडं तर जास्त ग्रामीण भागातलीच मुलं आहेत. पण त्यांना जर विचारलं ना की तुला काय व्हायचंय, तर 100 एखादा विद्यार्थ्याला व्हिजन क्लिअर आहे की मला डॉक्टरच व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय किंवा शिक्षक व्हायचंय. मॅक्झिमम मुलांची उत्तर अशी असतात की बघू 12वी झाल्याच्या नंतर. तसं शहरी भागात जर विचार केला ना, शहरातल्या मुलं, एक तर आपल्या बार्शीला जर मुलांचा वैयक्तिक विचार केला तर ज्यांना चांगल्या मार्क्स आहेत ते आपल्या बार्शीत थांबतच नाहीत. ते लगेच लातूर, बारामती, उक्कडगाव म्हणा किंवा कोल्हापूर, पुणे अशा ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये जातात. आणि दुसरी एक गोष्ट येते की ग्रामीण भागातल्या पालकांचं थोडंसं शिक्षण आणि शहरातल्या इथं असणाऱ्या सुविधा, ग्रामीण भागामधल्या असणाऱ्या सुविधा आणि सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स म्हणजे बेसिक गोष्टी. म्हणजे जर आता आपल्या बार्शीमध्ये खूप नामांकित शाळा आहेत, ह्या शाळेतून आलेले विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी जर बघितलं तर ह्यांचे इंग्लिशचे, खरं तर सर आता आम्ही ज्यावेळेस डिप्लोमा हे घेतो ना, आम्ही ज्यावेळेस फाउंडेशनची बॅच घेतो, याच्यामध्ये शहरी भागातल्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर जास्त जाणवते. ग्रामीण मधल्या मुलांना लवकर ग्रास्प होत नाही. त्यांचा मेन इश्यू येतो इंग्लिशचा. आणि दुसरं कॅल्क्युलेशन्स वगैरे मध्ये पण त्यांना खूप प्रॉब्लेम येतात कारण बेसिक गोष्टी त्यांच्या क्लिअर नसतात. हा एक मोठी तफावत आहे त्यांच्या बया. सर बार्शीसारख्या शहरामध्ये क्लास उभा करणं आणि आज एवढा नावलौकिक मिळवणं ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये मुलांची नेमकी तयारी कशी करून घेता? तयारी म्हणजे सर थोडक्यात सांगायला मी म्हणजे एक तर पहिली गोष्ट की आमचा हा प्रयत्न असतो की जे विद्यार्थी ग्रामीण भागातून आले आहेत, कारण आपल्याकडे जास्त विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत. पहिली गोष्ट आम्ही त्यांचा पाया खूप पक्का करून घेतो. बेसिक गोष्टी ज्या पण आहेत ते. दुसरी गोष्ट आपल्याकडे दर आठवड्याला टेस्ट होतात, ते घ्यावाच लागतात.
आणि त्यातही आम्ही काय करतो की मुलांमध्ये म्हणजे क्लासेसमध्येच त्यांनी अभ्यास चालला. आता आपल्याकडे क्लासला आलेत म्हणजे अर्थातच त्यांचं ड्रीम असतं की आपण डॉक्टर व्हावं किंवा इंजिनियर व्हावं. तर त्यासाठी त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन राहावं म्हणून एक आम्ही डेली बेसिसवर एक टेस्ट घेतो, जे दररोज टेस्ट असतात. त्याच्यामध्ये त्यांच्या बॅचेस केल्या जातात, 30-30 मुलांच्या वेगवेगळ्या बॅचेस केल्या जातात. दुसरी गोष्ट, दर आठवड्याला टेस्ट घेतली जाते आणि महत्त्वाचं म्हणजे आपले क्लासरूम हे पूर्ण डिजिटल क्लासरूम आहे. त्याच्यामध्ये पूर्ण डिजिटल पद्धतीने त्यांना शिकवलं जातं, जे आपण तंत्रज्ञान म्हणतो की आता सध्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हटलं जातं. पूर्ण टेक्नॉलॉजीचा वापर आपण करतो. आपले स्वतःचे ॲप आहेत. नंतर जे टेस्ट होतात ते टॉपिक वाईज टेस्ट आणि सिलेबस वेळेत कव्हर करून घेतला जातो. मल्टिपल रिव्हिजन घेतली जाते. जास्तीत जास्त MCQची तयारी आपण करून घेतो आणि बेसिक कॉन्सेप्ट. आणि हे सगळे शिक्षक जे आहेत आपले ते वेल क्वालिफाईड आणि अनुभवी शिक्षक आहेत. आणि मुलांच्या वैयक्तिक पातळीवरती सुद्धा आपण जे काही त्यांच्या अडचणी असेल तर त्याचे डाऊट सेशन वेगळे असतात. त्याच्यानंतर आणखीन म्हटलं तर एक्स्ट्रा क्लासेस असतात की समजा काही विद्यार्थ्यांना कॉमन गोष्टी, जसं फिजिक्सच मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे फिजिक्स हा अवघड विषय जातो, तर माझे इतर सब्जेक्टपेक्षा आम्ही फिजिक्सचे सुद्धा एक्स्ट्रा क्लासेस घेतो. असं आहे. आता सर मग बोलताना आपला विषय निघाला की इथं जास्त मार्क्स मिळालेली मुलं लातूर आणि इतर ठिकाणी जातात. मग इथं जे असणारी मुलं आहेत त्यांची तयारी करून घेताना नेमकं तुम्हाला काय विशेष जाणवतं? हा तेच, आता जसं तुम्ही म्हणला लातूरला, ऍक्च्युली हे आपल्या बार्शीचं दुर्भाग्य आहे. आता या वर्षी आपण ऍड काढली होती की आम्ही फाउंडेशन घेणार वगैरे, पण बार्शीतला पालक वर्ग काय म्हणतोय माहितीये का, की तुम्ही आम्हाला रिझल्ट द्या, आम्ही तुम्हाला विद्यार्थी देतो. पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला तसे विद्यार्थी द्या, आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो. ऍक्च्युली आता काही लोक असेही म्हणतील की मग सर तुम्ही फक्त हुशार विद्यार्थ्यांना शिकवणार का? तर मुळातच नाही, कारण 60-65% मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा डॉक्टर होण्याचा पुरेपूर हक्क आहे. बट काय आहे की 10वीच्याच मार्कावरनं त्यांना रेकग्नाइज केलं जातं की बाबा तुझे मार्क एवढे आहेत तर तू डॉक्टर होऊ शकत नाही. आणि मुळात मुलगा आमच्याकडे येताना स्वप्न घेऊन येतो की मला BMLT करायचंय, DMLT करायचंय, BSc नर्सिंग करायचंय, ॲग्री करायचंय, प्लेन BSc करायचंय. त्यांना जर आम्ही म्हटलं की बाबा तू डॉक्टर हो, इंजिनियर हो, तर नाहीये. त्यांचं स्वप्नच छोटे आहेत. आणि जे इथं मुलं राहतात त्यांची स्वप्न छोटे आहेत, मग त्यांना जड जातं. बार्शीमध्ये जेवढे पण क्लासेसवाले आहेत किंवा जे कॉलेजवाले आहेत, हे सगळे 100% प्रयत्न करतात. कारण कोणाला नको वाटतं की आपल्या, जसं आज तुम्ही बघताय की नीट आणि जेई म्हटलं की लोक कोटाला जातात आणि नीट म्हटलं की लातूरला पळतात. आपल्या खरं तर आता आपले हे जे भाग आहे तो पूर्ण जो आपला भूम परांडा वाशिम म्हणा किंवा आपल्या इथं, आता बार्शीला असं पण म्हणतात की मिनी पुणे म्हटलं जातं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये, की जे लोक पुण्याचं किंवा लातूरचं एज्युकेशन अफोर्ड करू शकत नाही ते बार्शीत आहेत. बट ऍक्च्युअलमध्ये विषय काय की इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्न कमी आहेत. मग त्यांना जर आम्ही म्हटलं ना डॉक्टरची तयारी कर, तर बिंदास नको म्हणतात, सर शेती करायची, ॲग्री करायचंय, BSc नर्सिंग करायचं आहे. मग त्यांना डॉक्टर इंजिनियर बनवणं हे जड जातं. आणि गोष्टी पण म्हणजे आता ते मुलं तिकडे गेल्यामुळं इथून नीट आणि जेईचा रिझल्ट येत नाहीये. आणि इथं रिझल्ट नसल्यामुळं जे मुलं हुशार आहेत ते बार्शीत थांबतच नाही. पण असंही आहे की जे विद्यार्थी लातूरला गेलेले आहेत ते तिथं 11वीला राहतात. दरवर्षी माझ्याकडे असे जवळजवळ 25-30 विद्यार्थी येतात की 11वीला दुसऱ्या क्लासेसला किंवा बाहेरच्या सिटीजमध्ये असतात आणि 12वीला जे बार्शीमध्ये येतात. आणि माझं तर सगळ्या पालकांना एक म्हणणं राहील की खास करून मुलगा असू दे किंवा मुलगी असू द्या, 11वी-12वी 2 वर्ष पण त्यांना कुठेही ठेवा, पण पालकांनी त्यांच्याजवळ राहिला पाहिजे असं मला वाटतंय. विद्यार्थ्यांच्या जवळ त्यांनी राहायला पाहिजे. कारण बाहेरच्या गावी जर पालकांनी विद्यार्थी ठेवले तर विद्यार्थ्यांचं खोटं बोलण्याचं प्रमाण किंवा क्लासेस बंक करणं, क्लासेसच्या नावाखाली बाकीचे उद्योग, स्वातंत्र्य भेटतं त्यांना जास्त. भरपूर स्वातंत्र्य भेटतं. निश्चित बार्शीला आपले बरेचसे असे पालक आहेत की जे मुलाला डॉक्टर इंजिनियरच करायचं म्हणून तिथं फ्लॅट, म्हणजे इथं त्यांची स्वतःची घरं असताना त्यांनी पूर्ण फॅमिली लातूरला शिफ्ट केलेली आहे. असंही आहे. म्हणजे जर इच्छाशक्ती चांगली असेल तर कुठेही आपण टॉपर होऊ शकतो. आता आपले परांड्याचा एक विद्यार्थी आहे, त्यांनी ऍक्च्युली सेल्फ स्टडी करून तो नीट म्हणजे पास झालेला आहे. त्यांना सेल्फ स्टडी करून साधारणतः काहीतरी 635चा स्कोर आलेला आहे. कुठलंही कोचिंग नाही, ऑनलाईन सुद्धा केलेलं नाहीये त्याने, स्वतः सेल्फ करून तो MBBS ला लागलेला आहे. असं निश्चितच. आता सर मी जेव्हा तुमच्या क्लासेसचा लोगो बघितला होता त्या लोगोवर एक मोटिवेशन लाईन होती की विद्यादान हाच आमचा धर्म. म्हणजे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना जेव्हा आपल्या हा पॉडकास्ट घ्यायचा त्यावर भेटलो, तर विद्यार्थी म्हणतात की फक्त 11वी-12वी पुरतं आम्ही सरांसोबत नाही, म्हणजे 12वी झाल्यानंतर देखील कुठं ऍडमिशन घ्यायचं, काय करायचं, म्हणजे हे सर सांगतात. सर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, विज्ञान शाखेनंतर तुम्हाला बरेच मुलं भेटतील ना 12वी पास झाल्यानंतर, मग त्यांना कोणत्या संधी उपलब्ध आहे ते बाहेरच्या पण मुलांना कळणं गरजेचं आहे. ऍक्च्युली काय सर, आपल्या क्लासचं जसं तुम्ही म्हटलं की स्लोगनच आहे विद्यादान हाच आमचा धर्म. आणि मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे एक तर 10वी नंतर काय घ्यायचं हा माहितीचा अभाव. मग ते एक ट्रेंड फिक्स केलेला आहे की 90% झाले की सायन्स घ्या, त्याच्या खालच्याने कॉमर्स घ्या, नंतर आर्ट घ्या. आता आपल्याकडं पण तेच आहे. आमचा एक म्हणजे थीमच असा आहे की क्लासेसचा फॉर्म भरून घेण्यापासून ते फर्स्ट इयरचा फॉर्म, हॉस्टेल, कॉलेज आणि स्कॉलरशिप भरून देणं, म्हणजे ज्याला आपण थोडक्यात मॉडर्न भाषेमध्ये म्हणलं तर आपण त्याला कन्सल्टन्सी म्हणतो, नाही का, म्हणजे असं कन्सल्टंट घेणं.
दुसऱ्याकडून गायडन्स घेणं. तर आम्ही ते फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुलांना देतो. मग त्यांच्या मार्कनुसार किंवा त्यांच्या आवडीनुसार त्यांना जे क्षेत्र आवडते त्या क्षेत्रामध्ये त्या कॉलेजेसची माहिती देणं. किंवा आता जर आपण बघितलं एक सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे की मुलींना ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण आहे, मोफत आहे. मग त्याचा त्या मुलांना फायदा करून देणं किंवा त्यांचे डॉक्युमेंटेशनचे काही प्रॉब्लेम असेल ते स्वतः आम्ही क्लासकडून करून देतो. आणि एवढंच नाही तर त्यांचे सीईटीचे फॉर्म भरून देणं, नीटचं, जेईचं. कारण सगळ्यात मोठा हा अभाव आहे. जे वर्षभराची मेहनत आहे ते तिथं मुलांना 3 तासामध्ये उतरवायची आहे. आणि ते तिथं मेहनत करून त्याच्यानंतर जे मार्क्स, आता बरेचसे विद्यार्थी असे आहेत ते इंजिनिअरिंगला कॉलेज निवडताना 92% वाल्याला चांगलं कॉलेज मिळते आणि 94% वाल्याला चांगलं मिळत नाही. ते माहितीचा अभाव आहे. पण आपल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत तसं होत नाही. आम्ही स्वतः कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट वगैरे आहे तो स्वतः आम्ही विद्यार्थ्यांना काढून देतो. निश्चितच. आता सर मी मग आपण सांगितलं की तुम्ही फिजिक्सचे प्राध्यापक आहे. फिजिक्स परफेक्ट करण्यासाठी काय करावं आणि दुसरा त्याला लागूनच प्रश्न की अपेक्षित यश मिळवण्यासाठी काय करावं? द फिजिक्स परफेक्ट करण्यासाठी तर मी मगाशी सांगितलं की बेसिक 8 गोष्टी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लॉग टेबल, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, ट्रिगो आणि लिमिट, हे 5-7-8 गोष्टी त्यांना यायला पाहिजे. आणि कन्फर्म यशच मिळवायचं असेल तर मला असं वाटतं की एक म्हण आहे, कन्सिस्टन्सी इज द मदर ऑफ सक्सेस. म्हणजे सातत्यता हे खूप गरजेचं आहे. कासवाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. ऍक्च्युली मुलांचा सगळ्यात मोठा हा इश्यू आहे की मी म्हणजे काय झालं, आजकालची मुलं महत्वाकांक्षी झालेले आहेत पण त्यांच्यामध्ये पेशन्स लेवल खूप कमी आहे, नाही का? म्हणजे मी आता आज अभ्यास केला, आज पहिला चॅप्टर वाचला की मला तो डायरेक्ट पेपरलाच लिहिता यायला पाहिजे. तर सायन्स हे तशा विद्यार्थ्यांसाठी नाही असं मला वाटतंय. ज्या विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करण्याची आणि पुन्हा पुन्हा कष्ट करण्याची क्षमता आहे त्यांनी सायन्स घ्यावं. आणि त्यांना असं जर त्यांनी केलं, म्हणजे असं नाही की आज कुणीतरी मोटिवेट केलं, जसं आता आम्ही पण क्लासमध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे. एखाद्या दिवशी आम्ही परिस्थितीवरती किंवा मुलांच्या अभ्यासावरती थोडंसं मोटिवेट केलं की त्या दिवशी विद्यार्थी पेटतात. आता माझं उदाहरण, मी 12वीला असताना भाग मिल्खा भाग मी पिक्चर बघितला होता. मग आमच्या रूममध्ये पण काही मित्र होते माझे, ते ज्यांनी आम्ही थिएटरमधून ते भाग मिल्खा भाग पिक्चर बघून, मग माझ्यासोबत काही पोलीस भरती करणारी मुलं होते. एक जण त्यातला पहाटे 3लाच उठायचा. बर. 3ला उठून स्टोव वगैरे पेटवून चहा वगैरे प्यायचा आणि लगेच ग्राउंडला पहाटे 3 वाजता. म्हणजे मोटिवेशन ही गोष्ट काय आहे की एक असं पिक ग्राफ आहे, पटकन वर नेतो आणि नाही असं असं भडका होतो लगेच तो विसतो. पण कन्सिस्टन्सी तशी नाही, हळूहळू जावा. म्हणजे एका दिवशी 10 चॅप्टर, 8 चॅप्टर, 5 चॅप्टर असं नाही, किंवा 2-3 नाही, थोडा थोडा टॉपिक घ्या, पण सातत्य गरजेचं आहे. दररोज सुरुवात 10 MCQ करा, 15 MCQ करा, 2 प्रश्नांनी करा, पण त्याच्यामध्ये डे बाय डे नाही छोटासा जो बदल आहे, दररोज थोडी थोडी जी आपण केलेली स्वतःमध्ये जी सुधारणा आहे ती एक दिवशी मोठा बदल घडवून आणते. मग ते मुलांमध्ये तसं पाहिजे की रोज 5 प्रश्न. आता समजा तुम्ही सुरुवात 5 प्रश्नांनी केली तर उद्या 1 प्रश्न वाढवा किंवा 1 आठवड्याने त्याच्यात 1 प्रश्न वाढवा आणि विषयाचं नियोजन परफेक्ट करा, महत्वाचं. आणि लगेच तूप खाल्ले की रूप येत नसतं. म्हणजे सांगितलं की लगेच आज मी 15 प्रश्न केले मग मला भरपूर मार्क्स पडणार असं नाहीये. डे 1 पासून टू डे एंड पर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी ठेवणं लय महत्वाचं आहे याच्यामध्ये. खूप छान सर. खरं तर इतक्या कमी वयामध्ये आणि इतकी जबरदस्त माहितीचं भांडार तुमच्याजवळ आहे आणि अभिमान वाटतो आम्हाला की बार्शीमध्ये आपल्यासारखे शिक्षक आहेत. सर, आत्ता जेव्हा 10वीची मुलं पास झाली आणि पुढे 11वीला प्रवेश घेताना शासनानं नियम बदलला आणि ऑनलाईन प्रक्रिया केली आणि ह्यामध्ये बऱ्याच पालकांची सर तारांबळ उडाली. तुम्हाला काय वाटतं, यामध्ये काय ड्रॉबॅक आहेत का? हां, खूप आहेत. ॲक्च्युली आपल्याला माहितीच आहे की सरकारी योजना किंवा सरकारी जर काही आदेश निघाला, सरकारी काम 12 महिने थांब. हां, ते सरकारी काम 12 महिने थांब तसंच आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना खास करून ह्याचा खूप मोठा फटका बसलेला आहे. त्यानंतर सरकारने त्याच्यामध्ये सुधारणा बी केली की ग्रामीण भागातल्या मुलांचे ऑफलाईन ॲडमिशन करून घ्या. पण आहे माहितीचा अभाव आहे. जरी सोशल मीडिया असलं तरी त्याच्यावरती प्रॉपर माहिती कोणी देत नाही. मग मुलांना कॉलेज निवडताना वगैरे अडचण येतेच आहे. ऑनलाईन प्रक्रिया आहे, पण हळूहळू जसं आता सिनियर कॉलेजेसला आहेत की जसं आता 12वी नंतरच्या सगळ्या प्रक्रिया ऑनलाईनच आहे, तर 10वी नंतरच्याही म्हणजे थोडा वेळ लागेल, काळ घेईल, पण हे नंतर मुलांना सोयीस्कर जाईल याच्यामध्ये. बरं. सर, आता बार्शीमध्ये पण बरेच क्लास आहेत सायन्सचे किंवा इतर बघतो आपण, परंतु सर बार्शीमध्ये अजूनही नीट आणि JEE रिझल्ट म्हणावा तसा नाही. रिझल्ट नसण्याचं तेच कारण आहे की एकतर आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वप्न की त्यांना आम्हाला नीट आणि JEE करायचीच नाही. सुरुवातीला येतात ते की आम्हाला म्हणजे खरं तर आता काही ठिकाणी असं पण आहे की मुलांना बोलवताना सकाळी आम्ही, आता मी तर वैयक्तिक फक्त गुड मॉर्निंग म्हणतो, पण काही ठिकाणी गुड मॉर्निंग डॉक्टर्स, गुड मॉर्निंग इंजिनियर्स म्हटलं जातं. बार्शीचं हे काळं सत्य आहे की येतानाही मुलगा डॉक्टर आणि इंजिनियर बनण्याचं स्वप्न घेऊन येतो, पण जाताना त्याची एवढीच अपेक्षा असते की पास झालं तरी पास झालं. आणि ह्याच्यामध्ये फक्त क्लासेसचाच रोल नाहीये की सोशल मीडिया
आणि मुलांचं स्वप्नांचा अभाव. म्हणजे इथे येताना त्यांना काय वाटतं की काय सीईटी नीट जे एक परीक्षा आहे, जस्ट जायचं द्यायचं आणि पास होऊन यायचं. पण ते तेवढं सोपं नाहीये. त्याला कन्सिस्टन्सी लागते, मेहनत लागते आणि स्वप्न पण पाहिजे. म्हणजे त्याचा पाठलाग करता यायला पाहिजे. म्हणजे फक्त स्वप्न बघितलं की मला डॉक्टर व्हायचंय आणि आज स्वप्न बघितलं उद्या डॉक्टर झालो असं नाही. त्याला दिवस रात्री एक करावी लागते. जास्तीत जास्त प्रश्नांची तयारी करावी लागते, सोडवावी लागते आणि जे स्वप्न उराशी बाळगलंय त्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. आपली मुलं त्याला धरून राहत नाहीत. म्हणजे सुरुवातीला येताना नीट जेईचे प्रिपरेशन करायला येतात. मग ज्यावेळेस जे आता मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की आम्ही जर जेई आणि नीटच्या लेवलचे प्रश्न घ्यायला चालू केले की मुलांच्या डोक्यावरनं जातात. कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 10वीचा अभ्यासक्रम आणि 11वी-12वीचा अभ्यासक्रम याच्यामध्ये खूप तफावत आहे. डायरेक्ट जंपच आहे असं की 10वी पर्यंत मुलांनी कधीच डायमेन्शन काय असतं हे ऐकलेलं नसतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ग्रीक लिटर्स असतील, सिम्बॉल्स असतील, लॉग टेबल हे माहीत नाहीये. इंटिग्रेशन माहित नाही, डिफरन्शिएशन माहित नाही आणि मुलांना काय वाटतं की आणि त्यात दुसरी गोष्ट काय की 10वीला मार्क्स भरपूर पडतायत. ते हवा एक डोक्यात घुसलेली असते. मला 90% आहेत, 96% आहे. पण हे मुलांनी पण आणि पालकांनी पण लक्षात घ्यायला पाहिजे की 10वीचे आता माझ्याकडे काही विद्यार्थी असे पण आहेत की 98-99% वाले आहेत किंवा मी ह्याच्या अगोदर बी काय शिकले पण ते सुद्धा डॉक्टर होऊ शकले नाही. कारण ती हवा जे आहे ना एक प्रकारचं असं मुलांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स येतो की मला आता 10वीला 98 आहे, मग आता मी डॉक्टर होणारच. पण ते सरासर चुकीचं आहे. 10वीला 98 पडले कारण 10वीला अभ्यास केला. 11वी-12वीला मार्क्स पडण्यासाठी 11वी-12वीला अभ्यास करावा लागणार आहे आणि कन्सिस्टन्सी करावा लागणार आहे. आणि हेच रिझन आहे की आपल्या बार्शीमध्ये नीट जेईचं येत नाहीये निकाल. कारण इथं एकतर जास्त मार्कवाली मुलं थांबत नाहीत ही पहिली गोष्ट आणि जे थांबतायत त्यांना डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचंच नाही आणि ज्यांना व्हायचंय त्यांना अभ्यास करायचा नाही. मग ते अवघड आहे डॉक्टर आणि इंजिनियर होणार. ठीक आहे, आम्ही अशा अपेक्षा करू सर आपल्या माध्यमातून निश्चितच लवकर तो दिवस सुवर्ण यावा. त्यासाठी आम्ही फाउंडेशन बॅच चालू केलेली आहे आणि विशेष म्हणजे कसं आहे आपण जे फाउंडेशन बॅच घेतो सर आम्ही पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये घेतो. म्हणजे बाकीच्या क्लासेस एकतर आमची प्रवेश प्रक्रिया जेवढी सोपी आहे की आमचं म्हणणंच आहे आधी बघा आणि मगच विश्वास ठेवा. म्हणजे आधी स्वतः अनुभव. आता बाकीच्या क्लासेसची जर किंवा काही ठिकाणी मी कोणाला कम्पेअर करत नाहीये पण बऱ्याच ठिकाणी असं आहे की तुम्ही गेल्याच्या नंतर असे एकदम पॉश मध्ये बिल्डिंग वगैरे असतात, 2-3 रिसेप्शनिस्ट असतात, ते तुम्हाला कन्सल्ट करतात आणि लगेच म्हणतात आज सर 15,000 रुपये भरून जावा, 20,000 भरा आणि मग आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे मिनिमम 7 आणि मॅक्झिमम 15 ते 1 महिन्याचा मुलांना डेमोचा पिरियड असतोय. त्या 1 महिना 15 दिवस मुलांनी बसायचं, बघायचं, टेस्ट कशा होतात, सिलेबस कसा होतो, पूर्ण समजतंय का आणि त्यानंतरच आम्ही पैसे घेतो. म्हणजे एक्सपिरियन्स घ्या आणि मगच विश्वास ठेवा. आधी ते म्हणत ना पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास कर तसं आहे. म्हणजे आता एज्युकेशन सिस्टम मध्ये असं कोणी करत नाहीये पण आम्ही ते करतो, डेमो देतो आणि त्याच्यानंतरच मग हे आणि जे तुम्ही म्हटले नीट आणि जेईला की आम्ही आमच्याकडनं अपेक्षा तर निश्चितच असं वाटतं की काळ बदलेल. कारण आता आम्ही मागच्या 2 वर्षापासून प्रयत्न चालू आहे की फाउंडेशन बॅच जे 10वी नंतर आणि त्यात असंही नाही. आता बाकीच्या ठिकाणी कसं आहे की फाउंडेशन बॅच त्यांच्याकडे केली म्हणजे 11वी-12वी रेग्युलर त्यांच्याकडे करा. आमच्याकडे तसं नाहीये पण मुलांचा पाया कच्चा आहे. मग जे मुलं 10वीचे जे उन्हाळी शिबिर आपण त्याला म्हणू शकतो त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः 2 महिन्याचा कोर्स घेतो की त्याच्यामध्ये मग मुलांच्या ह्याच्या बेसिक गोष्टी आहेत की डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी बेसिक काय आहे, पाया कसा पक्का असायला पाहिजे, एक्झाम पॅटर्न काय आहे, किती वेळा अभ्यास पाहिजे, सिलेबस काय, ह्या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना 2 महिन्यामध्ये दिली जाते आणि ते पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये. त्याचा 1 रुपया चार्ज करून घेतला जात नाही आपल्याकडं. आणि त्याला 8ही नाही बरं का सर की आमच्याकडं बेसिक फाउंडेशन केलं म्हणजे रेग्युलर आमच्याकडे करावं असं काही नाही. जर त्यांना नाही आवडलं तर नंतर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात क्लासेसला पण. खरं तर सर मी जेव्हा आपल्या क्लासची ऍड बघितली, जाहिरात बघितली तेव्हा तिथं असं सांगितलं की SRS डिजिटल क्लासरूम म्हणजे आपली क्लासरूम ही डिजिटल आहे आणि डिजिटल क्लासरूमचा विद्यार्थ्यांना काय विशेष फायदा होतो का? हा जर डिजिटल म्हणजे आणि विशेष सर फक्त डिजिटल नाही तर तालुक्यातला आपला पहिला डिजिटल क्लास. वा म्हणजे आता बऱ्याच जणांनी केलेत पण मी पहिला माणूस आहे म्हणजे प्रॉपर डिजिटलायझेशन की व्हिडिओ लेक्चर जे आहेत रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर म्हणा किंवा स्मार्ट बोर्डवरती शिकवणं. मी पहिला माणूस आहे की ज्यांनी आणि हे सगळं जे मटेरियल आपण दिल्लीवरनं मागवलेलं आहे. ह्याचा 100% फायदा होतो. फायदा म्हणजे काय, पहिली गोष्ट वेळ खूप वाचतो डिजिटल क्लासरूम आणि त्याच्यामुळे मल्टिपल रिव्हिजन घेता येतात मुलांचे. आता कसं जे पारंपरिक पद्धती जर आपण बघितलं तर ते कसं होतं की शिक्षकांनी लिहायचं मग मुलांनी लिहून घ्यायचं मग ते पुसायचं. आता डिजिटलमध्ये कसं ह्या गोष्टी काही क्षणात होत आहेत. म्हणजे आता समजा आपण जर एकदा पुसलं व्हाईट बोर्डवरती तर ते रिपीट घेता येत नव्हतं. पण इथं कसं आहे मुलं म्हटले सर हा टॉपिक रिपीट घ्या, एक क्लिक केलं की नंतर ते रिपीट रिवाईज करता येतं. आणि दुसरी गोष्ट की डिजिटलमुळे व्हिज्युअलाइज पद्धतीनं शिकवता येतं. जसं फॉर एक्झाम्पल आता बायोलॉजीचा जर आपण विषय केला तर बायोलॉजीमध्ये सर्क्युलेशन नावाचा पार्ट आहे की हार्ट कसं काम करतं किंवा हार्टमध्ये ब्लडचं सर्क्युलेशन कसं करतं तर ते मुलांना प्रॅक्टिकली दाखवता येतं तिथं की हे हार्ट आहे, ह्याचे 4 पार्ट आहे, ह्याच्यामध्ये ब्लड कुठून येतं कुठून जातं. फिजिक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा समजा करंट आहे तर करंट फ्लो कसा, आतापर्यंत आपण करंट पाहिलाय का नाही, पण जे करंट आहे म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे
हे आपण डिजिटल क्लासरूमच्या मदतीने दाखवू शकतो. ह्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणतो. ह्या इलेक्ट्रॉन्सचा फ्लो झाल्याच्या नंतर हा करंट असा वाहतो. तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे की मुलांना त्याचं व्हिज्युअलायझेशन होतं, वेळ वाचतो आणि मल्टिपल रिव्हिजन होतं. त्याच्यामुळे स्कोरमध्ये 100% फायदा होतो त्याचा. निश्चितच सर. खरं तर सर आता मुलं जेव्हा अभ्यास करतात आणि तेव्हा मुलांचा एक कॉमन प्रश्न असतो, किती वेळ अभ्यास केला म्हणजे मला जास्त मार्क्स पडतील? कारण कॉलेज करायचं, मग पुन्हा क्लास करायचा आणि मग राहिलेल्या वेळेमध्ये किती वेळ अभ्यास केल्यावर मला चांगले मार्क्स पडतील? माझं म्हणणं असं आहे की सर किती वेळापेक्षा कसा बरं. अभ्यास कसा केला हे लय मॅटर करते. किती वेळ केला हे महत्वाचं नाही. कारण ज्यावेळेस आपण माइंडसेट घेऊन बसतो ना, किती वेळ. आता मुलांचं असं, आता वैयक्तिक मी सुद्धा ही गोष्ट अनुभवलेली आहे की आपण ज्यावेळेस अभ्यासाला बसतो किती वेळ, तर आपण ठरवलेलं असतं की आता 7 वाजले बाबा, आता 7 वाजता अभ्यासाला बसलं की 8 वाजेपर्यंत उठायचं नाही. ज्यावेळेस आपण त्या माइंडला सांगतो की 8 वाजेपर्यंत उठायचं नाही, तर आपलं माइंड वाट बघतंय 8 कधी वाजते. 7:30 वाजल्यापासूनच आपण वाट बघतो की 8 कधी वाजते आणि ते ठरलेलं असतंय. मग हे महत्वाचं नाही किती वेळ केला, महत्वाचं आहे की तुम्ही अभ्यास कसा केला. आणि मला असं वाटतं की बरेचसे मुलं माझ्याकडे, आता जसं तुम्ही म्हणले ना किती वेळ करावा, मला स्वतः मुलं म्हणतात सर टाइम टेबल बनवून द्या. तर माझ्या मुलांना एक म्हणणं राहील की टाइम टेबल जे बनवणं आहे, मला नाही वाटत की जगातली सगळीच लोक टाइम टेबल 100% पाळतात. टाइम टेबल हा फ्लेक्झिबल असावा, एकदम असा रिअल टाइम टेबल असू नये. की मी बऱ्याचशा मुलांच्या वहीमध्ये किंवा मागं पाठीमागं बघतो, सकाळी 5ला उठणे, 5:30ला फ्रेश होणे, 6:30ला अभ्यासाला बसणे. तर मला नाही वाटत कितीही ॲक्युरेट माणूस असला तरी तो 100% टाइम टेबल फॉलो करेल. तर मला काय वाटतं की मुलांनी त्यांचे जे 24 तास, एक तर पहिली गोष्ट मुलांचा टाइम टेबल काय आहे की मोठा असतो, वर्षभराचा, आठवड्याचा, तसं नाही. मला असं ते डेली बेसिसवरती टाइम टेबल बनवा. आपल्याकडे 24 तास आहेत. मग त्याच्यातलं आपलं आणि एक गोष्ट काय आहे की जे टायमिंगचं आपण नियोजन करणार होतो, पहिला वेळ आपण अभ्यासाला प्रायोरिटी द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपलं जेवणाला किती वेळ जातो, क्लासेसला किती जातो, कॉलेजला जातो आणि राहिलेला जो वेळ आहे ह्याच्यातून जास्तीत जास्त वेळ काढून हा अभ्यासाला द्यावा. आणि त्याला फक्त वेळच नाही, म्हणजे आता बरेच मुलं करतात वेळ टार्गेट करतात, वेळ नाही. तर मला असं वाटतं की त्यांनी अभ्यासाचा जो सिलेबस आहे तो सिलेबस टार्गेट करावा. की माझे समजा फिजिक्सचे 16 चॅप्टर आहेत, केमिस्ट्रीचे 16 आहेत, मॅथमॅटिक्सचे 16 आहेत. तर हे जे चॅप्टर आहेत की हे मला किती वेळात संपवता येतील आणि कसे संपवता येतील लवकरात लवकर, आणि त्याचे रिव्हिजन कसे. त्यामुळे वेळ मॅटर करत नाही, तुम्ही कसं करता आणि किती लवकर करता हे लय गरजेचं आहे. आणि साधारणतः जर तसं वेळ सांगायचं असेल तर मला वाटतं की मिनिमम 6 तास तरी करावा मुलांनी. साधारणतः त्याच्यामध्ये गॅप घ्यावे, 40-40 मिनिटाचे स्लॉट, 25-25 मिनिटाचे स्लॉट्स बनवून त्याच्यामध्ये त्यांनी 6-7 तास ॲव्हरेज अभ्यास करावा दिवसाला. आणि एकाच विषयाचा कंटिन्यू करण्यापेक्षा विषय चेंज वगैरे मिळत राहावं. आणि त्यातही कसं की ज्याच्यामध्ये आवड जास्त आहे. ऍक्च्युली आता माझा विषय असा आहे की याच्यामध्ये मुलांना आवड खूप कमी आहे. कारण जर तुम्ही आता मागचा नीट आणि JEEचा जर रिझल्ट बघितला, इव्हन या वर्षी जर नीटचा बघितला, तर असे प्रश्न आहेत की एका एका प्रश्नाचे काही काही शिक्षकांचे सुद्धा 2-2, 3-3 वेगवेगळे उत्तर आलेले आहेत. म्हणजे मुलांना जड जातं. मग ते काय करतात मुलं की त्याच्याकडे दुर्लक्ष करतात थोडंसं, की फिजिक्स अवघड आहे. बट हे मुलांनी लक्षात घ्यायला पाहिजे, CET असू द्या, नीट किंवा JEE, तिन्ही विषयाला समान प्राधान्य द्यायला पाहिजे. कारण ह्या तिन्हीचा जे ॲव्हरेज असतो त्या ॲव्हरेजवरती ह्यांना मार्क्स मिळतं. त्याला आपण पर्सेंटाईल म्हणतो नाही का. तर त्याचं ॲव्हरेज काढणं गरजेचं आहे. मग त्याच्यात काय होतं, समजा तुम्हाला बायोलॉजी, काही मुलांचा, खास करून मुलींचा बायोलॉजीला आवडता विषय असतो. थेरोटिकल पार्ट आहे, पटकन लक्षात राहतो. बायोलॉजीला 360 पैकी 360 स्कोर आणतात आणि फिजिक्स बघितलं तर 180 पैकी 100, काही 25-22. मग त्या तिन्हीचे ज्यावेळेस ॲव्हरेज पर्सेंटाईल काढायचे ते कमी येते. हवं ते कॉलेज आणि हवे तसे मार्क्स त्यांना मिळत नाही. तर तिन्ही विषयाला समान वेटेज द्यावा आणि अभ्यास चांगला करावा त्याचा. सर, कोरोनाच्या काळामध्ये मोबाईलवरती अभ्यास असतो हे आम्हाला कळालं, म्हणजे पालकांना कळालं. परंतु आज देखील मुलं मोबाईलमध्ये अभ्यास असतो ह्या नावाखाली सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह आहेत. जेव्हा रील्स बघतात तेव्हा त्यांना किती वेळ गेला तेही कळत नाही. सोशल मीडिया 11वी-12वीमध्ये मुलांनी वापरावा किंवा मोबाईल वापरावा का? ऍक्च्युली सर, माझ्या क्लासला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी पहिली अट आहे, जर तुमचा मुलगा मोबाईल वापरत असेल किंवा मुलगी मोबाईल वापरत असेल तर रिझल्टची अपेक्षा आमच्याकडनं ठेवू नका. हे पहिलं वाक्य असतं. आणि दुसरं वाक्य असं असतं की आमचा कुठलाही अभ्यासक्रम आम्ही मोबाईलवरती देत नाही. आता आपण सांगून मुलं मोबाईल वापरायचं बंद करतील असं शक्य नाहीये. कारण काळाची गरज आहे. पालक लोक बी अतिउत्साही. आता माझ्याकडचंच एक उदाहरण आहे. एक विद्यार्थिनी होती, 10वीला 92% मार्क्स आहेत. 11वीला पण चांगली होती. मग 10वीला 92 पडले म्हणून लाड बापाने मोबाईल घेऊन दिला आणि डायरेक्ट ती मुलगी 53% आली. म्हणजे हा सोशल मीडियाचा आणि मोबाईलचा इम्पॅक्ट आहे. आणि मुलांचा स्क्रीन टाइम जर बघितलं तर इतका भयंकर स्क्रीन टाइम आहे ना, 8-8, 9-9 तास सलग मोबाईलवरती बसतंय. तर माझं मुलांना एक सांगणं आहे की मोबाईल बघा, पण लिमिटमध्ये पहा. की त्यांनी काय होतं की एकतर मेंटॅलिटी स्टेबल राहत नाही मुलांची, आणि त्यांनी काय व्हायला लागलं मुलांचं की कॉन्सन्ट्रेशन लेवल पण कमी व्हायला लागले. इव्हन आता क्लासमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो, माझी स्वतःची एक मेथड आहे क्लासमध्ये शिकवायची. माझं साधारणतः 1 तासाचं एक लेक्चर असतं. असं 2 तास मी शिकवतो. सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. मी कधीच कंटिन्यू 1 तास शिकवत नाही.
15 मिनिट शिकवायचं, 5 मिनिटं मुलांना एक्स्ट्रा माहिती द्या. मग त्याच्या कुठलीही माहिती, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की 12वी नंतरची माहिती असेल, करिअर ऑप्शन असेल, त्यांनी काय होतंय म्हणजे प्रत्येक माणसाची एक टेंडन्सी असते की आपण कुठल्याही गोष्टीवर 15 मिनिटं चांगलं लक्ष देऊ शकतो. तिथून पुढे आपलं लक्ष विचलित होतं. तर मी स्वतः काय करतो की 15 मिनिटं शिकवायचं, मोठ्यातला मोठा जरी टॉपिक असला तर तो 15 मिनिटात कव्हर करा, नाहीतर त्याला तुकडे पाडून शिकवा. कारण 15 मिनिटानंतर मुलं लक्ष देत नाही. आणि हे होण्याचं एक रिझन आहे मोबाईल. त्याच्यामुळे त्यांना काय झालेलं आहे की मुलांचं माइंडसेट, जसं आपण रील्स जर बघितलं, हे 30 सेकंद, 15 सेकंद, 1 मिनिटाचे, आणि त्या रील्समध्ये त्यांना इन्फॉर्मेशन मिळालं. तर मुलांचं माइंडसेट असं झालंय की एज्युकेशन पण आम्हाला 1 मिनिटात मिळावं. पण हे शक्य नाही. 1 मिनिटामध्ये एज्युकेशन मिळणार, त्याचं माइंडसेट 1 मिनिटात झालं. त्यामुळे चंचलपणा त्यांच्यात खूप जास्त आलाय. म्हणून तर आता किती पालक अट्टास करतात, अभ्यासिका लावा, लायब्ररी लावा. अभ्यासिका लावतात, लायब्ररी लावतात, पण तिथं जाऊन मोबाईल बघत बसतात. त्याचा फायदाच काही नाहीये. तर मला मुलांना पण पालकांना पण हे सांगायचं की ज्यांना खरंच डॉक्टर, इंजिनियर किंवा पुढे जाऊन भवितव्य घडवायचं असेल तर ह्यांनी मोबाईलपासून लांब राहावं. 100% नाही, पण कमीत कमी मोबाईलचा वापर करावा. जास्तीत जास्त अभ्यासाला प्रायोरिटी द्यावी. आणि आमचा तर कुठलाही अभ्यास मोबाईलवरती येतच नाहीये, आम्ही लिहित पण नाही. निश्चित. दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सर, की आज बरेच पालक म्हणतात की आमच्या मुलाला आम्ही ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतलंय, अशा भारी क्लास आहे आणि ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेतलंय. सर, ऑनलाईन क्लास आणि ऑफलाईन क्लास यामधला नेमका फरक काय आहे? फरक म्हणजे पहिली गोष्ट तर एक आहे की ऑनलाईनमध्ये तुम्ही लेक्चर कसे घेता, त्याच्यात 2 प्रकार असतात, की लाईव्ह सबस्क्रिप्शन घेणार आहात का रेकॉर्डेड घेणार आहात. लाईव्ह म्हटलं तर थोडंसं म्हणजे लाईव्हला पण व्ह्यूज किती आहेत, 2 व्ह्यूज का 3 व्ह्यूज. कारण काय होतं की रेकॉर्डेड जर सबस्क्रिप्शन आपण घेतलं तर त्याचं नुकसान असं आहे की मुलांचा माइंड काय सांगतो की नाही, आपण स्वतः ठरवतो ना की आज नाही, आता उद्यापासून करतो. जसं आता मी मुलांना कधी कधी क्लासमध्ये मजाक मध्ये म्हणतो की त्यांना मोटिवेशन केलं की ते अभ्यास करतात आणि म्हणतात सर मग आता आजपासून करायचं. पण नेमकं ज्या दिवशी त्यांनी अभ्यास करायचं ठरवलेलं असते त्या दिवशी शुक्रवार असतो. मग त्याचं माइंडसेट असतं की नाही, आता कुठं शनिवार आणि रविवार आहे, मग सोमवारपासून चालू करू. आणि सोमवार आला की नेमकं 28 तारीख येते. मग परत मुलं विचार करतात की 29, 30 आणि 1 ला करू. मग सेम हाच पॅटर्न त्यांचा ऑनलाईनला पण लागू होतो की रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, मग आज नसला नाही व्हिडिओ, काय झालं, उद्या बघू, परवा बघू, आणि ह्याच्यात मग वेळ आणि काळ दोन्ही निघून जाते. तर तो त्याचा तोटा आहे ऑनलाईनचा. आणि ऑनलाईनपेक्षा मला असं वाटतं की ऑफलाईन कधीही बेटर. बाकी जर तुम्ही पैशाच्या बाबतीत विचार केला तर ऑनलाईन हे प्रॉफिटेबल आहे. मग ते पालकांनी विचार करायला पाहिजे की आपला मुलगा जेन्युअल तेवढा सिरियस आहे का, की तो ऑनलाईन तेवढं करू शकतो का. आणि दुसरं एक मला असं सांगावं असं वाटतंय की ऑनलाईन सबस्क्रिप्शन घेणं गरजेचं नाही. कारण जर तुम्ही युट्यूबवर आज एक टॉपिक टाकला ना, तर त्याच्यावरती हजारो व्हिडिओ येत आहे आणि एकापेक्षा एक भारी शिक्षक त्याच्यावरती शिकवणार आहे. तर त्याला पैसे देऊनच घ्यावं असं काही नाहीये. आणि ऑनलाईन तुम्ही फ्रीमध्ये करू शकता, पण त्याच्यापेक्षा बेटर आहे ऑफलाईन चॉईस कधीही चांगली राहील. म्हणजे समोरासमोरचं शिक्षण खरं तर योग्य. आणि अटेंडन्स कंपल्सरी राहते ना, की मग त्यांना पर्याय नाहीये. आता आमच्याकडे रेकॉर्डेड व्हिडिओ वगैरे आहेत, पण आम्ही त्याच मुलांना देतो की त्याला जेन्युअल गरज आहे. तर समजा एखाद्याच्या घरामध्ये काही कारण असतो, त्याला म्हणजे मेजर रिझन आहे, तो गैरहजर राहिला, तर त्याला आम्ही ते अवेलेबल करून देतो. आणि तसं पण आपले 2-3 वेळा रिव्हिजन होतेच. पण रेकॉर्डेड व्हिडिओ त्यांनी ऑनलाईन घेतलं तर त्यांचं माइंडसेटच असं आहे की कधीही बघता येते. म्हणजे 5-6 महिने जातात आणि राहिलेल्या वेळेमध्ये तेवढा अभ्यास किंवा तेवढा सिलेबस कव्हर होत नाही त्यांचा. निश्चित असं. आणि सर, दुसरं एक आहे की 10वी मुलांना मार्क्स चांगले पडले की काही मुलं डिप्लोमा करायला म्हणजे त्यांना डिप्लोमाकडे त्यांचा कल असतो. 10वी नंतर डिप्लोमा करावा का, तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यात दोन्ही म्हणजे त्याचा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. फायदा असा आहे की भरपूर जणांचं म्हणणं असं आहे की डिप्लोमा केला की जॉब लगेच लागतो. पण आता ऍक्च्युअलमध्ये जॉबची तर स्पर्धा तुम्हाला माहिती आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. जॉब मिळणं म्हणजे स्किल बेसिसवर आहे. आणि हा एक फायदा ह्याचा समजला जातो डिप्लोमाचा ऍक्च्युअलमध्ये. त्याचा तोटा असा आहे की डिप्लोमा केलं की तुम्हाला मल्टिपल वेज मिळत नाहीत, म्हणजे भरपूर मार्ग मिळत नाही. जसं जर तुम्ही 11वी-12वी सायन्स केलं तर तुम्हाला त्याच्यानंतर भरपूर ऑप्शन आहेत की तुम्ही BCS, BCA, प्लेन BSc, नर्सिंग, ॲग्री किंवा BBA, काय तुम्हाला जे हवं त्याचे लॉट्स ऑफ मार्ग आहेत. तसं डिप्लोमा केलं तर तो डिप्लोमाचा आहे. मग त्यांनी काय तुम्हाला इंजिनिअरिंगच करावं. त्यानं दुसरा ड्रॉबॅक हा आहे की भरपूर मुलांचा एक म्हणजे असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की आम्ही डिप्लोमा केलं म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. पण मला असं वाटतं की मुलांनी एकदा चेक करावं की सेकंड इयरला जागा किती आहेत. असे माझे कितीतरी ओळखीचे मित्र, त्यांच्या घरातले नातेवाईक किंवा माझे कितीतरी विद्यार्थी असे आहेत ओळखीचे की ज्यांनी डिप्लोमा केलंय आणि नंतर डिग्रीला चांगलं कॉलेज मिळत नाही, कारण त्याला एक रिझर्व्ह कोटा आहे. ऍक्च्युअली जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते CET आणि JEE वरनं भरले जातात. डिप्लोमावरनं येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोटा खूप कमी राहतो. मग ते मुलांचं 3rd इयरचा CGPA कसा आहे किंवा 3 वर्षाचा त्यांचा CGPA काय, त्यांचा स्कोअर काय, ह्याच्यावरनं त्यांचं डिग्रीचं ऍडमिशन ठरतं. मग डिग्रीला ऍडमिशन मिळालं डिप्लोमावरनं, वैयक्तिक माझं म्हणणं आहे की जड जातं थोडंसं. आणि जर त्यांचं डिप्लोमाचं ऍडमिशन त्याच कॉलेजमध्ये म्हणजे चांगल्या कॉलेजमध्येच असेल तर मग त्यांना सोयीस्कर आहे की त्याच कॉलेजमध्ये ते पुढे कंटिन्यू करू शकतं. निश्चित. आणि सर, आजकाल क्लासेसवाल्यांमध्ये एक हे आहे की क्लासेसवाले असं म्हणतात जाहिरातीसाठी
की आम्ही स्कॉलरशिप देऊ मुलांना, म्हणजे ते ते काय नेमकं भानगड काय आहे ती? ऍक्च्युली सर आमच्याकडे अशी स्कॉलरशिप वगैरे काही स्कीम नसते आमच्याकडं. माझ्याकडे बेसिक क्रायटेरिया आहे की तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी पण ह्याच कामासाठी मला संभाजी ब्रिगेडनी 1500 शिष्यवृत्ती पुरस्कार दिला होता. तर आमच्याकडे बेसिक स्कॉलरशिप वगैरे नाही. आमच्याकडे काय फंड आहे की ज्या विद्यार्थ्याला समजा 95+ आहेत, हां, तर ते बी का की इथून नीट आणि जेईचा रिझल्ट आणण्यासाठी हुशार मुलं थांबावी, आम्हाला रिझल्टला फायदा व्हावा, रिझल्ट चांगला यावा, जास्त यावा, म्हणून आम्ही त्यांना 2 ते 3,000 रुपये देतो. बाकी ते स्क्रीनिंग टेस्ट वगैरे लातूर सारख्या ठिकाणी वगैरे जे म्हणतात, तर आमच्याकडे स्क्रीनिंग टेस्ट वगैरे असं काही नाहीये. दुसरी गोष्ट, हा खूप मोठा स्कॅम आहे. मी स्वतः बघितलेला आहे. आमच्या म्हणजे रिलेटिव्ह मधलाच एक विद्यार्थी, त्यांनी डायरेक्ट जाऊन लातूरला ऍडमिशन घेतलं होतं. तर त्याला फीस बसली 62,000 रुपये. आणि एक दुसरा विद्यार्थी होता की त्याला असं सांगण्यात आलं की तुला स्कॉलरशिप आहे, तर त्याच्याकडनं फीस घेण्यात आली होती 78,000 रुपये. म्हणजे हे आहे. आणि दुसरी गोष्ट, जे आपण स्क्रीनिंग टेस्ट किंवा जे स्कॉलरशिप एक्झाम म्हणतो, तर एकदा मला असं वाटतं की पालकांनी ते बघावं. कारण मी कितीतरी पालक वगैरे असे बघितले, एकतर पालकांना अभाव आहे आणि काय होतं, अशा मोठमोठ्या इन्स्टिट्यूटमधून त्यांना कॉल जातो की आम्ही तुमच्या मुलांची स्कॉलरशिप घेतली होती, मग तो क्वालिफाईड झालाय, मग त्याला 50% स्कॉलरशिप बसणार आहे. ऍक्च्युली 50% वगैरे काही नसतं, असतं ना त्याचे. आता आमची विदाऊट स्कॉलरशिप फीस जेवढी आहे तेवढी त्यांची स्कॉलरशिप देऊन फीस आहे. स्कॉलरशिप वगैरे हा स्कॅम आहे. आणि त्यांनी जरी टेस्ट घेतली तर मला असं वाटतं की जर एज्युकेटेड पालक असेल तर त्यांनी एकदा त्या टेस्टची डिफिकल्टी लेवल चेक करावी. कारण ते टेस्ट मुलांच्या असे घेतात की एकदम साधे-सुधे प्रश्न असतात त्याच्यामध्ये, की जेणेकरून मीडियम मधला किंवा ॲव्हरेज मधला विद्यार्थी ती टेस्ट सहजासहजी तो क्वालिफाईड करतो. तर ते पालकांना ओव्हर कॉन्फिडन्स येतो की ठीक आहे आता स्कॉलरशिप बसली, आणि त्यांच्याकडनं काढायचे तेवढे पैसे कोचिंगवाले काढतातच. आता पालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे सर. क्लास निवडताना पालकांनी क्लास निवडत असताना कोणत्या गोष्टीची आवश्यकता किंवा कोणत्या गोष्टीचं भान ठेवून क्लास निवडावा? अतिशय म्हणजे एक नंबरचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की क्लासेस निवडताना काय पाहावं. तर मला असं वाटतं की पहिली गोष्ट, क्लासेस निवडताना की मला असं सगळ्या पालकांना सांगावं वाटतं की कुठल्याही क्लासेसमध्ये लगेच पैसे भरू नका. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा की तिथल्या क्लासेसचे रिझल्ट. तिसरा मुद्दा, तिथं शिकवणारा स्टाफ कसा आहे. आणि महत्वाचं, जेवढे जे शिक्षक किंवा क्लासेस आले जे तुम्हाला कमिटमेंट करतायत, तेवढ्या कमिटमेंट पूर्ण केल्या जातात का. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तिथल्या मागील वर्षाचा फीडबॅक, त्या मुलांचा फीडबॅक, जे विद्यार्थी तिथं शिकून गेलेले त्यांचा फीडबॅक घ्यावा. तिथला स्टाफ कसा आहे, त्यांनी दर आठवड्याला टेस्ट होतात का, प्रॅक्टिस होते का, वेळेच्या वेळी सिलेबस कंप्लीट केला जातो का, किंवा मुलांना वेळेच्या वेळी मार्गदर्शन दिलं जातं का, आणि शिक्षणासोबतच त्यांना मानसिक आधार किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो का, हे महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो की पैसा, की फीज अफोर्डेबल आहे का, की हे बघणं गरजेचं आहे. निश्चित, म्हणजे सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच क्लास लावावा, कारण तिथं भविष्य घडतंय. हां, आणि त्याच्यासाठी एकदम साधी गोष्ट आहे, साधा फॉर्म्युला आहे की जोपर्यंत विद्यार्थी कन्फर्म करत नाही की मला इथं बसायचं, तोपर्यंत पालकांनी फी भरू नये. निश्चित, असं मला वाटतं. कारण बऱ्याच गोष्टीला काय होतं की जेव्हा आपण क्लास लावतो आणि लगेच पैसे भरतो आणि परत मुलांना आवडत नाही, हां, आवडत नाही असं होतं. आणि परत महागारी पण देत नाहीत. म्हणजे आता होतं की शिक्षक जास्त शिकलेला आहे, परंतु विषय तिथपर्यंत जात नाही चांगल्या पद्धतीनं, ते शिकवू शकत नाही. ते पण मला असं वाटतं की तुमच्या वतीमध्ये अवघड विषय आहे पण आवडीचा शिक्षक आहे, हे एक कॉम्बिनेशन तो महत्वाचं. खरं आहे, हे खरं आहे. सर, तुम्ही आमच्या या पॉडकास्टमध्ये आलात आणि विश्व टीव्ही मराठीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना, आता हा पॉडकास्ट सगळे विद्यार्थी बघतायत, पालक बघतायत, त्यांना अतिशय चांगली माहिती दिली. शेवटी तुम्ही मुलांना काय संदेश द्याल सर? माझा संदेश हा राहील की एकतर मुलांना, जसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हटले होते की स्वप्न मोठे ठेवा, आणि ते स्वप्न बघा की जे झोपीत पडतात, असे स्वप्न बघू नका. स्वप्न ते बघा की जे तुम्हाला झोपू देत नाही. स्वप्न पहा, त्याचा पाठलाग करा. जसं स्वामी विवेकानंद पण म्हणलेलं, अराइज अवेक अँड स्टील नॉट स्टॉप द वेन द गोल इज रिच्ड. जोपर्यंत तुम्ही त्या तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका. कन्सिस्टन्सली अभ्यास करा, रेग्युलर अभ्यास करा. कुणाचे मोटिवेशन वगैरे ऐकून तात्पुरतं, जसं आमच्या टायमिंगला आम्ही करत होतो, कुठला तरी एखादा अधिकार आहे किंवा कोणीतरी एक डॉक्टर आहे, तो झाला म्हणूनच मला डॉक्टर व्हायचंय, असं काही ठरवू नका. स्वतःचं एक ओन पॅशन क्रिएट करा. आपल्याला काय व्हायचं हे व्हिजन क्लिअर ठेवा, स्वप्न बाळगा आणि त्याचा पाठलाग करा. धन्यवाद सर. खरं तर बार्शीचे खान सर, प्राध्यापक शेख सरांना का म्हणतात हे निश्चित या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेलच. विश्व टीव्ही मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, आमचे पॉडकास्ट तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर देखील आमचं पेज आहे, नक्कीच फॉलो करा. धन्यवाद.